नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीला पारायण कधी सुरू करावं यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओत चला जाणून घेऊया. दत्त जयंती ही भगवान दत्तात्रयांची जयंती यंदा 4 डिसेंबर रोजी आहे. पंचांगानुसार मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला ही तिथी येते. दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. पारायण दत्त जयंतीच्या 1 दिवस आधी सुरू करावं, जेणेकरून दत्त जयंतीच्या दिवशी शेवटचा अध्याय असेल, जो सप्तम किंवा तृतीय दिवस म्हणून पूर्ण होईल. आता पारायणाचे 2 प्रकार आहेत, एक साप्ताहिक पारायण आणि एक त्रिसप्तक पारायण. साप्ताहिक पारायण 7 दिवसाचं असतं, जे तुम्ही 27 नोव्हेंबर रोजी सुरू करू शकता. त्रिसप्तक पारायण 3 दिवसाचं असतं, जे 1 डिसेंबर रोजी सुरू करावं. आता 7 दिवसाचं पारायण करताना 27 नोव्हेंबर रोजी गुरुवार आहे, हा उत्तम दिवस मानला गेला आहे. आता हे साप्ताहिक पारायण कसं करायचंय, तर पहिल्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबरला गुरुवारी अध्याय 1 ते 7 वाचावा. दुसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबरला शुक्रवार आहे, या दिवशी अध्याय 8 ते 14 वाचावा. 29 नोव्हेंबरला शनिवारी अध्याय 15 ते 21 वाचावा. चौथ्या दिवशी 30 नोव्हेंबरला रविवारी अध्याय 22 ते 28 वाचावा. 5व्या दिवशी 1 डिसेंबरला सोमवारी अध्याय 29 ते 35 वाचावा. त्यानंतर 6व्या दिवशी 2 डिसेंबरला मंगळवारी अध्याय 36 ते 42 वाचावा. 7व्या दिवशी 3 डिसेंबरला बुधवारी 43 ते 52 अध्याय वाचावा. 4 डिसेंबर रोजी गुरुवारी दत्त जयंती आहे आणि गुरुवारी दत्त जयंती आल्यानं हा दिवस अधिकच उत्तम ठरतोय. या दिवशी 53वा अध्याय वाचून आणि दत्त महात्म्य वाचून पारायणाची समाप्ती करावी. अध्याय 52 हा 3 डिसेंबरला पूर्ण होतो. अध्याय 52 हा दत्त जयंतीच्या दिवशी 4 डिसेंबरला सकाळी पूर्ण करावा. आता त्रिसप्तक पारायण म्हणजे 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 1 डिसेंबरला सोमवारी हे पारायण सुरू करावं. यावेळी अध्याय 1 ते 18 वाचावा. दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबरला मंगळवारी अध्याय 29 ते 36 वाचावा. तिसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला बुधवारी अध्याय 37 ते 53 वाचावा. दत्त जयंतीला 4 डिसेंबर रोजी पारायणाची समाप्ती करावी, पूजा करावी आणि दर्शन घ्यावं. पारायणाचे नियम म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून दत्तात्रयांचे चित्र किंवा मूर्तीसमोर संकल्प घ्यावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पारायण करावं. खिचडी, दूध, फळं ठेवावी. दत्तमाईने श्री गुरुदेव दत्त असं 108 वेळा जप करावा. शेवटच्या दिवशी दत्त जयंतीला अभिषेक, आरती, ब्राह्मण भोजन या पद्धतीने पूजन करावं. आता आधी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 27 नोव्हेंबरला सुरू करून 4 डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी समाप्ती करावी आणि 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 1 डिसेंबरला हे पारायण सुरू करावं आणि 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवशी त्याची समाप्ती करावी. श्री गुरुचरित्र हे दत्तात्रय परंपरेचं महाग्रंथ मानले गेले आहे. याचे नियमित पारायण, श्रवण किंवा मनन केल्यानं आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक शिवाय बौद्धिक सर्व स्तरावर लाभ होतात. आता आध्यात्मिक फायदे कसे, तर श्री नृसिंह सरस्वती जे दत्तावतार आहे स्वतः सांगतात, जो माझे चरित्र ऐकेल त्याला मी स्वतः दर्शन देऊन कृपा करेल. हे 52व्या अध्यायात आहे. त्यानंतर अध्याय 53च्या पारायणानं 7 जन्माची पाप नष्ट होऊन मोक्ष मार्ग सुकर होतं असं सांगितलं जातं. दररोज पारायण केल्यानं दत्तात्रयांची ऊर्जा घरात येते, तर जप, ध्यान, मंत्र सिद्धी लवकर येते. याचबरोबर चिंता, तणाव, भीती नाहीशी होते असे मानसिक फायदे होतात. रोज वाचन केल्यानं बुद्धी तीक्ष्ण होते. श्री गुरुदेव दत्त या नामजपानं मन पवित्र राहतं आणि नकारात्मक विचार दूर राहतात. एवढंच नाही तर शारीरिक फायदे सुद्धा होतात. पारायणादरम्यान खिचडी, प्रसाद आणि उपवास केल्यानं शरीर डिटॉक्स होतं. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की त्यांना त्वचा रोग, मानसिक रोग
अपत्यहीनता बरी झाली आहे. गुरुचरित्रात आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत, त्यामुळे सुद्धा अनेकांचं आयुष्य वाढलंय. तर 14व्या अध्यायात सांगितलंय की व्यापारी नामधारकाला गुरुकृपेने धनप्राप्ती झाली, त्याला आर्थिक संकटातून मुक्ती मिळाली. 21व्या अध्यायात श्रमी सुखाचं वर्णन केलंय, ज्यात कौटुंबिक सुख आहे. धन्यवाद.